महाविष्णू ही शक्ती यज्ञातली प्रमुख शक्ती आहे. क्षीरसागरात शेषावर आरूढ असलेले महाविष्णू जगन्नियंता म्हणून ओळखले जातात आणि सर्व भूमात्राला, सर्व चराचराला चर करणं, त्यांचं पालकत्व करणं, ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या वेदांच्या सांगण्याप्रमाणे महाविष्णूकडे आहे. ते आपणा सर्वांचा तो पालक आहे महाविष्णू. आपण अतिशय अर्थस्वरात जर हाक मारू शकलो त्याला जिव्हाळ्याने, प्रेमाने, तर ते निश्चितपणे ऐकली जाते. फक्त इतर सर्व भावना विसरून जाऊन ही आपण जी हाक मारणार आहोत ती खरोखरच्या अर्थस्वरामध्ये जणू तो खरोखर आपला पालक आहे. सर्व विश्वास, श्रद्धा दृढ मूल करून, सर्व भावना एकत्र करून तिथे महाविष्णूचं आपण स्मरण करूया. माझ्या उजव्या हाताला त्याचं प्रतीक लावलेलं आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी महाविष्णू. सर्व आपल्या व्यक्तिगत अडचणी, कौटुंबिक अडचणी सगळ्या बाजूला ठेवायच्या आहेत. आता आपण पूर्णपणे महाविष्णूला शरण जाणार आहोत. आवाहन करूया त्या जगन्नियंत्याला, महाविष्णूला, आणि आपलं मनच त्याला पाठवूया आणण्यासाठी की एवढं गतिमान वाहन जे मन आहे ते या वाहनात बसून आपण इकडे यावं अशी त्याला आपण विनंती करूया. हरिः ओम. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा त्यतिष्ठद्दशाङ्गुलम्. हरि ओम. साक्षात जगन्यंत्या महाविष्णूचं आगमन झालेलं आहे. लक्ष्मीसह महाविष्णू तिथे आलेले आहेत आणि आपण त्यांना आसन प्रदान करणार आहोत. की महाविष्णूंना प्रार्थना करायची की आपण या आसनावर बसा. उत्तम आसन, सुवर्णासन, रत्नजडित आसन, रौप्यासन जे आपल्याला आवडत असेल ते सिंहासन तिथे निर्माण करायचे मनाने. हृदयाकाशामध्ये, अनाहत चक्रामध्ये महाविष्णूचं स्थान आहे. तिथे त्याची स्थापना करायची त्या आसनाची आणि त्या जगन्नियंताला विनंती करायची की आपण लक्ष्मीसह या आसनावर विराजमान व्हा, हे आसन ग्रहण करा. आम्ही आपली षोडशोपचाराने पूजा करणार आहोत, त्याचा स्वीकार आपण करा. ओम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति.
हरिओम. महाविष्णूंनी लक्ष्मीसह आसन ग्रहण केलेलं आहे आणि आपण आता पाद्यपूजा करणार आहोत दोघांची, महाविष्णूसह लक्ष्मीची. आणि त्यांच्या चरणकमलांखाली आपण तामण ठेवलेलं आहे. आपल्या उजव्या हातात कमंडलू आहे, त्याच्यात शुद्ध पाणी भरलेलं आहे आणि ते पाणी आपण पूर्ण शरणागत होऊन त्यांच्या चरणकमलांवर सोडणार आहोत. या पाद्यपूजेच्या निमित्ताने आपण आपल्या अनेक जन्मांच्या दुष्कर्मांचा मळ धुवून काढत असतो. महाविष्णूंची पाद्यपूजा ही निमित्त फक्त आहे, एवढं लक्षात घ्यायचंय. ओम एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. हरिओम. अर्घ्य प्रदान आपण करणार आहोत. एका पळीभर शुद्ध पाण्यामध्ये गंध कालवायचा आहे, त्याच्यात अक्षता टाकायच्या आहेत, एक फूल ठेवायचे, सुपारी ठेवायची आणि ते द्रव्य महाविष्णूंच्या चरणकमलांवर आपण समर्पित करणार आहोत. ओम त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषः पादोस्येहा भवत पुनः ततो विश्वंग व्यक्रामत्सा शनान शने अभि. हरिओम. अर्घ्य प्रदान केल्यानंतर आपण आता आचमन देणार आहोत. 3 पळ्या पाणी त्यांच्या उजव्या करकमलावर आपण सोडायचंय. केशवाय नमः, नारायणाय नमः आणि माधवाय नमः म्हणून. आणि आचमनाद्वारे आपण नाडीशुद्धी आपली स्वतःची करून घेत असतो की ज्या योगे साधना योग्य ठिकाणी आपली पोचण्याची शक्यता वाढते, तर ते हे आचमन आहे. ओम तस्माद् विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातोत्यरिच्यत पश्चाद् भूमिमथो पुरः. हरिओम. स्नान आपण अर्पण करणार आहोत, स्नान घालणार आहोत महाविष्णूला. सचैल स्नान, अभ्यंग स्नान आपण घालायचंय आणि महाविष्णू त्या स्नानांच्या निमित्ताने आपण मगाच्याच प्रमाणे आपल्या स्वतःच्या कर्मांचा मळ जो आपल्या मनाभोवती आत्म्याभोवती साठलेला आहे तो धुवून काढत असतो. 7 नद्यांचं पाणी आणूया. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी. स्वतः कष्टपूर्वक आणलेल्या या शुद्ध पाण्याने हे आपण स्नान घालायचंय. ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इदमः शरद्धविः। हरिओम. पंचामृताने स्नान घालूया. दूध, दही, तूप, साखर आणि मध एकत्र करायचंय, त्याला पंचामृत असं म्हणतात. आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने पण आपण स्नान घालणार आहोत. दोन्ही उपचार एकदम करायचे. ओम तै यज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा यजन्त साध्या ऋषयश्च ये. हरिओम. वस्त्र आणि उपवस्त्र आपण अर्पण करणार आहोत. विविध प्रकारची रेशमाची वस्त्र आपण आणायची आहेत. विशेषतः पिवळ्या रंगाचा, ज्याला पीतांबर असं म्हणतात, तो महाविष्णूला प्रिय आहे. तो पिवळ्या रंगाची वस्त्र, उत्तम जरीची रेशमाची जी काय आपल्याला आवडत असतील ती आपण आणूया. महालक्ष्मीला पण त्याच रंगाची वस्त्र विशेष प्रिय आहेत, तर तीही तशी आणायची आहेत. आणि ती महाविष्णूला आणि लक्ष्मीला आपण अर्पण करणार आहोत. त्यांनी ती परिधान केलेली आहेत. आणि त्याबरोबरच उपवस्त्र म्हणजे यज्ञोपवीत जानवं, तेही आपण स्वतः मंत्रवायचंय गायत्री मंत्राने आणि ते महाविष्णूला अर्पण करायचंय. त्यांनी त्याचाही स्वीकार केलाय आणि परिधान केलेला आहे. ओम तस्माद्यज्ञात् सर्वहुतः संभृतं पृषदाज्यं पशून्तांश्चक्रे वायव्या नारण्यान् ग्राम्याश्च ये. हरिओम. स्वतः आपण सहाण चंदन आणायचंय, सहाणेवर चंदन उगाळायचंय स्वतः, आणि ते गंध महाविष्णूंना आपण अर्पण करूया. लक्ष्मीलाही अर्पण करूया. चंदनासारखं झिजण्याचा हा संदेश असतो की समाजासाठी आणि राष्ट्रासाठी आपण देह जसा झिजवू तसंच हे गंधाचा हा संदेश तो असतो. आणि हा सुगंधाचा संदेश आपण साऱ्या विश्वभर महाविष्णूला गंध अर्पण करण्याच्या निमित्ताने आपण पाठवत असतो. तो मुख्य हेतू तिथे लक्षात घ्यायचा आहे. आणि ह्याबरोबर विविध सुगंधी जी द्रव्य असतील, अत्तर असतील, आपल्याला आवडत असतील, तीही आणायची आणि तीही महाविष्णूंना आपण अर्पण करणार आहोत. ओम तस्माद्यज्ञात् सर्वहुत ऋचसामानि यज्ञिरे छन्दांसि यज्ञिरे तस्माद्यजुस्तस्माद् जायता.
हरिओम. विविध प्रकारची फुलं आणूया. विशेषतः श्वेतवर्ण पांढऱ्या रंगाची फुलं महाविष्णूला प्रिय आहेत. त्याचे विविध प्रकारचे हार आपण बनवूया आणि ते या जगन्नियंत्याला महाविष्णूला आपण अर्पण करूया. महालक्ष्मीला हे अर्पण करूया आणि आपलं मन खरोखर सुमन, ज्याला असं म्हणतात, चांगल्या विचारांनी भारित करून, प्रेरित करून, तेही पूर्ण शरणागत होऊन महाविष्णूला आपण अर्पण करूया. ओम तस्मादश्वा अजायन्त ये केचो भयादतः गावो हज्यन्धिरे तस्मात् जाता अजावयाः. हरिओम. उत्तम धूप आरती आपण आणूया. त्या धूप आरतीमध्ये उत्तमोत्तम धूप आपण घालूया आणि तो प्रज्वलित करूया आणि त्यांनी महाविष्णूला आपण औक्षण करूया, ओवाळूया. धूपाचा हा संदेश प्रभावी संदेश आहे. हा आपल्याभोवती एक दिग्बंध, सर्व दिशांना बंध निर्माण करू शकतो. वाईट भावनांना, वाईट विचारांना मज्जाव तिथे होऊ शकतो. तर तो बरोबर एकाग्रतेने आपण अंमलात आणूया. ओम यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु काऊरुपादावुच्यते. हरिओम. दीपानी आपण आता ओवाळायचं आहे. विविध प्रकारचे दिवे, लांबण दिवे, समया, निरंजन जी आपल्याला आवडत असतील ती आणायची आहेत, प्रज्वलित करायची आहेत आणि दिव्याचा संदेश म्हणजे प्रकाशाचा संदेश आपण पाठवायचा आहे महाविष्णूला. एका तेजाने दुसऱ्या तेजाला आपण औक्षण करणार आहोत. सगळ्यात प्रभावी असलेला हा संदेश आहे. ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो जायता. हरिओम. नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत. स्वतः कष्टपूर्वक स्वयंपाक म्हणजे स्वतः केलेली पाकक्रिया हा खरोखर स्वतः करायचा आहे आणि तो जगन्नियंत्याला आपण अर्पण करणार आहोत. पंचपक्वान्न उत्तमोत्तम आपण निर्माण करूया आणि ती विष्णूसह लक्ष्मीला आपण अर्पण करूया. त्याने त्याचाही स्वीकार केलाय आणि ते भक्षण केलेले आहे अशी कल्पना इथे करायची. ओम चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो जायता
मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुर्जायता। हरिओम. तांबूल म्हणजे विडा आपण तयार करणार आहोत. ब्रह्मविडा. उत्तम 16 प्रकारचे पदार्थ जे आहेत, वेलची, लवंग, केशर, कस्तुरी वगैरेंचा त्याच्यात अंतर्भाव करायचा आहे आणि तो विडा स्वतः तयार करायचा आणि त्याच्याबरोबर दक्षिणाही जी आपल्याला शक्य असेल ती अर्पण करायची आहे मनाने. ओम नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णो जौः समवर्तता पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात् तथा लोका कल्पयन्. हरिओम. विविध प्रकारची फळं आणायचेत आणि तीही महाविष्णूंना अर्पण करायचेत. आपल्याला आवडणारी कोणतीही फळं तिथे चालतील आणि ती समर्पण करायची आणि साष्टांग नमस्कार घालायचा आहे. संपूर्ण शरणागती पत्करायची. ओम सत्तास्या सन्परिधय स्त्रीः सप्त समिधः कृताः देवा यद्यज्ञन्तन्वाना अबध्नन् पुरुषं पशुम्. हरिओम. आणि मंत्र पुष्पांजली अर्पण करायची. क्षमायाचना करायची की आजपर्यंत मी तुला विसरलो होतो, तू जगन्नियंत आहेस आणि क्षमा करणं हे तुझं कर्तव्य आहे, पण ह्यापुढे मात्र मी सदैव तुझं स्मरण करेन. मी काहीच करत नसतो, सगळं तूच करत असतोस. ही प्रार्थना खरोखर मनापासून इथे करायची आणि ती अंमलात आणायची आहे. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. हरिओम.